राहुरी। रेहेकुरी अभयारण्य हे नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील अभयारण्य आहे। आकारमानाने अतिशय लहान असून खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी हे अभयारण्य घोषित करण्यात आलं होतं। 21 मार्च वनदिनानिमित्त आमचे प्रतिनिधी आशिष बोरा यांनी कर्जत तालुक्यातील रेहेकुरी काळवीट अभयारण्यास भेट दिली। रेहेकुरी काळवीट अभयारण्यामध्ये बदल होत असल्याचं पाहायला मिळालं असून पालकमंत्री नामदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून हे क्षेत्र लवकरच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकलेलं असेल असं आशादायी चित्र पाहायला मिळतंय। रेहेकुरी अभयारण्य 600 हेक्टरवर विस्तारलेले आहे। जवळच असलेल्या कुलधरण येथे 50 हेक्टर तर श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव येथील 50 हेक्टर क्षेत्र याच अभयारण्याअंतर्गत येते। या ठिकाणी मागील वर्षी वन्य विभागाने केलेल्या शिरगंतीनुसार 248 नरमादी वास्तव्यास आहेत। या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई वन विभागालाही भेडसावत आहे। सध्या काळवीट आणि हरणांना पाणी पिण्यासाठी वन्यजीव विभागाने 8 ठिकाणी पाणथळ तयार केला आहे। तर कुलधरण परिसरामधील जंगलात एक पाणथळ तयार करण्यात आलाय। सिमेंटच्या या पाणथळामध्ये 6 ते 7 हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे। येथे शासनाचा 5,000 लिटरचा पाण्याचा टँकर असून त्याच्या 3 खेपा दररोज केल्या जातात आणि हे पाणथळ भरले जातात। प्रत्येक पाणथळामध्ये एक पाण्याचा टँकर टाकला जातो, त्यामुळे 3 दिवस येथे पाणी पुरते। त्यामुळे अद्याप तरी हरिण काळवीट यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिलेली नसली तर भविष्यात मात्र बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे। सध्या रेहेकुरी तलावाच्या कडेला असलेल्या अभयारण्याच्या विहिरीतूनच हे टँकर भरले जात असले तरी या विहिरीने देखील तळ गाठला असून लवकरच पाणी धुंडाळावे लागणार असल्याचं येथील कर्मचारी सांगतात। वन्यजीव ऋतूप्रमाणे आपले खाद्य खात असल्याने जंगलातील वाळलेल्या शेंगा वा गवताच्या खोटातील खाद्य खाणं सध्या हे प्राणी पसंत करत असल्याचं येथे सांगण्यात आलं। हा तलाव जरी कृत्रिम असला तरी तो नैसर्गिक असल्यासारखा लूक त्यास देण्यात आला असून त्यामुळे येथे पाणी पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिमण्या, चित्तर, लाहोर, होले, कोक्या, कावळे, सुतार पक्षी, बहिरी ससा, मोर, घार अशा विविध प्रकारचे पक्षी येथे येत असतात, अशी माहिती येथील वनमजूर संजय मांडगे यांनी दिली। नैसर्गिक वॉटर होल कृत्रिमरित्या बनवलेलं आहे। खाली कागद टाकून त्याच्यानंतर खाली पाचात टाकून कागद टाकून दगड मांडून वाळू वगैरे खडी टाकून हे आम्हाला योग्य वाटतंय। आणि वदळीच्या ठिकाणी असल्यामुळे हरणांची संख्या जरी कमी असली तरी पशुपक्षी जास्त प्रमाणात पाणी प्यायला आम्हाला आढळून येते। योग्य पद्धतीचं आहे असं आमचं म्हणणं आहे। चांगले म्हणजे पशुपक्ष्याच्या दृष्टिकोनातून तर योग्यच आहे। आणि अजून आमचा काय प्रयत्न चालला की बाबा अजून आतमध्ये बी काही असं कृत्रिमरित्या बनवायचं वॉटर चाललेलं आहे आमचं सध्या। याच ठिकाणी गुजरात पद्धतीचा उभा टँक उभारून त्यामध्ये पाणी सोडलं जात असलं तरी यामध्ये खोल असलेले पाणी पक्षी कसे पिऊ शकतात असा मोठा प्रश्न असून येथे बनवलेल्या नैसर्गिक तलावावर मात्र पक्ष्यांची गर्दी पाहावयास मिळत आहे। जमिनीवर प्लास्टिक कागद टाकून त्यावर दगडी माती अंथरून पाणी जमिनीमध्ये पाझरू नये अशी व्यवस्था करण्यात आली। यामुळे येथील प्राण्यांबरोबर पक्ष्यांच्या पिण्याची पाण्याची सोय झाली असल्याची माहिती वनरक्षक सुनील साळुंके यांनी सांगितली। तसेच रेहेकुरी अभयारण्यामध्ये वनक्षेत्रपाल श्रीमती MD भिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यात एकूण 23 कर्मचारी कार्यरत असून विविध विकास कामे सुरू असल्याची माहिती BR वाघमोडे यांनी दिली। या प्रसंगी RR सत्रे, KL भोये आदी कर्मचारी हजर होते। रेहेकुरी अभयारण्य हे नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील अभयारण्य आहे। आकारमानाने अतिशय लहान असून खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी हे अभयारण्य घोषित केलं आहे। रेहेकुरी काळवीट अभयारण्य गेली अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेलं असून येथे मुक्तपणे बागडणारी काळवीट आणि हरणं हे नरमादी कळपानं पाहावयास मिळतात। मात्र या अभयारण्याकडे शासनाचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे येथे म्हणावे एवढे पर्यटक येत नाहीत। येथे अनेक सुखसुविधांचा अभाव पाहावयास मिळतो। मात्र कर्जत तालुक्याच्या विकासात रेहेकुरी अभयारण्य महत्त्वाची भूमिका बजावू शकते हे ओळखून पर्यटन राज्यमंत्री नामदार शिंदे यांनी या अभयारण्याचा विकास करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले असून सध्या येथील विकास कामे प्रगतीपथावर आहेत। अभयारण्यामध्ये प्रवेशासाठी असलेले जुने लोखंडी गेटऐवजी स्वतंत्र भव्य कमान करण्यात आली। त्याभोवती दोन्ही बाजूला दगडी वॉल कंपाऊंड तयार करण्यात आला आहे। याशिवाय मुख्य कमानीजवळ प्रसिद्धीसाठी मोठे फलक उभारण्याचे काम सुरू आहे। यामुळे रेहेकुरी अभयारण्याला विशेष शोभा आली आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर विश्रामगृहाला रंगरंगोटी करण्यात आली आहे, तर रस्त्यावर वेगवेगळे फलक लावून शोभा वाढवण्यात आली आहे। या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी तंबूसारखी व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये बास टाकण्यात येणार आहे। शिवाय अभयारण्यामध्ये मुरुमाचे रस्ते नुकतेच बनवण्यात आले असून सध्या पर्यटकांची गर्दी कमी असली तरी लवकरच जून जुलै नंतर पावसाळ्यामध्ये येथे पर्यटकांची गर्दी होण्याच्या दृष्टीने विशेष काम सुरू असल्याचे दिसते। नामदार राम शिंदे यांनी आपल्या पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी विशेष लक्ष घातले असून या ठिकाणची विशेष प्रसिद्धी केली गेली तर नक्कीच येथे पर्यटनासाठी लोकांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एस9 मीडिया, कर्जत।
आनंद